हरि ओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 30. आलंबनतया भाती योस्मत् प्रत्यय शब्दयो अंतःकरण संभिन्न बोध स त्वं पदा भीधा. ज्याच्या अंतःकरणात भिन्नत्वाची संवेदना घट्ट आहे तो मीपणाचा आश्रय घेऊन सतत मीपणा व्यक्त करत असतो. अशाला त्वम असे संबोधन दिलेले आहे. भिन्नत्वामधून मी. केंद्रावर प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट एकमेकांजवळ असते, एकमेकांना पकडून असते, एकमेकांना चिकटून असते. यामुळे ते सर्व एकत्र होते, एकमेकात सामावून जाते, एकरूप होते. तेथे भिन्नत्व नष्ट होते, त्यात शून्यत्व असते आणि त्यामुळे तेथे पूर्णत्व आपोआप प्रगट होते. पूर्णतेचा अर्थच तिथे सदा आनंद नांदत आहे. परंतु जसजसा केंद्राकडून परिघाकडे प्रवास होतो तसतसे प्रत्येक गोष्टीतील, प्रत्येक वस्तूतील अंतर वाढत जाते. परिघावर प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट एकमेकांपासून दूर अंतरावर विखुरली जाते. तेथे भिन्नत्व निर्माण होते, त्यात अपूर्णता असते. यामधूनच मीचा जन्म होतो. प्रत्येक जण स्वतःला निराळा अनुभवू लागतो, कारण तो इतरांपासून दूर असतो, स्वतंत्र असतो. यामुळे तेथे सुख दुःख असते. हीच मोठी लीला आहे. भावंडे माता पित्याकडे त्यांच्या छायाछत्राखाली एकत्र राहत असतात. तेथे केंद्र असते. माता पिता कालवश होतात आणि त्याच क्षणी ती भावंडे स्वतंत्र होतात. त्यांच्यात निराळेपणाची जाण येते. प्रत्येकजण मी असे संबोधू लागतो. त्यांचा प्रवास परिघाकडे सुरू होतो. वाटण्या होतात. भावंडे एकमेकांपासून विभक्त होतात. एकोप्यातील आनंद लुप्त होतो आणि त्याची जागा सुखदुःखाने भरून जाते. शेकडो जण एक विचाराने, एक दिलाने, एक भावनेने एकत्र येतात. आणि जेव्हा तुमच्यातील पुढारी कोण अशी चाचपणी सुरू होते तेव्हा प्रत्येक जण मी असे म्हणू लागतो. समाज एकत्र तत् असतो, परंतु व्यक्ती मी स्वतंत्र असते. कचेरीत 50 जण काम करत असतात, परंतु त्यातील प्रत्येकाला वाटत असते की कचेरी केवळ त्याच्यामुळे सुरू आहे. तो नसेल तर ती बंद होईल. त्वम. विश्व निर्माता तत् केंद्रस्थानी आहे, परंतु विश्व परिघावर आहे. तेथे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वस्तूत अंतर आहे. तेथे भिन्नत्व आहे. तेथे मी आहे. यामुळे मी व्यक्त चळवळ्या अशांत आहे. त्याला अहंकार, अहमन्यता, अस्मिता, आकार, विकार आहेत. यास्तव त्याला त्वम अशी उपाधी प्राप्त झालेली आहे. त्वम म्हणजे तू. तू असे म्हटले की त्याला सीमा आली, मर्यादा आली. मर्यादा आली की त्याला गुण आले. गुण आले की त्याला जडत्व आले. त्याला विशिष्टता आली. तो एक संधापासून ढळला, पतन झाला. अशांचा मुक्काम पतित म्हणून सदा परिघावर संसारात भौतिकाच्या गटांगळ्या खात भवसागरात होणार हे नक्की असते. कारण त्याच्यापासून, केंद्रापासून ढळणे म्हणजे मायेत गुरफटणे असते. ती माया अशांना भौतिकाच्या भोगापवर्गतेत कायम करता अडकवते. असे त्याला स्वतःप्रमाणे आकार विकार देतात. स्वतःच्या मानवी देहाच्या समजुतीप्रमाणे त्याची कल्पना करून घेतात. त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चा करत करत भौतिक उपभोग घेत घेत येथेच जन्ममरणाचे फेरे घेत राहतात. यामुळे त्यांच्यात आणि त्याच्यात सदा अंतर राहते. ते त्याच्याशी कदापिही एकरूप होणे शक्य नाही. ते सदा पूजेकरी भक्त राहणार, परंतु कधीही मुक्त होणार नाहीत. उपनिषदांची अपेक्षा. परंतु उपनिषदकार ऋषी कोणालाही येथे थांबवू इच्छित नाहीत. ते प्रत्येकाला मुक्त करू इच्छितात. भक्ती करून सात्विकता येईल. हे तम रज यापेक्षा निश्चितच चांगले आहे. असे करून स्वर्ग प्राप्ती होईल. हे नरक मर्त्य यापेक्षा निश्चितच चांगले आहे. असे करून ते सज्जन होतील.
हे दुर्जन होण्यापेक्षा नक्कीच चांगले आहे. परंतु हे चांगले जे काही आहे ते समाजाचा विचार करता चांगले आहे. इतरांचा विचार करता त्यांच्याशी तुलना करता हे चांगले आहे. परंतु वैयक्तिक स्वतःचा विचार करता हे नक्कीच दुःखमय आहे. कारण सात्विकपणे सज्जन म्हणून स्वर्गात राहून यमधर्माप्रमाणे सुखदुःखात जन्ममरणाचे फेरे घेत राहण्यापेक्षा बसण्यापेक्षा मुक्त सायुज्य मुक्त म्हणून स्वतःच्या मर्जीने योग धर्माने स्वस्वरूपात कैवल्यानंदात जीवन जगणे हे केव्हाही श्रेयस्कर आहे. यासाठी ऋषी येथे पुढील श्लोकात उपाय सुचवत आहेत. हरिओम.